सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली तुमच्या सीडची एक्झामसाठी लेस दॅन 30 डेज बाकी आहेत आणि त्याच्यामध्ये सीड्स त्यांनी एक तुम्हाला ऑफिशियल नोटीस प्रोव्हाइड केली आहे तुमच्या ॲडमिट कार्डबद्दल. नक्की तुमचं ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार ना, हे भरपूर मुलांचे क्वेश्चन्स होते. भरपूर मुलं मला कॉमेंट्समध्ये विचारत होते की दादा आमचं PCM ग्रुपचं ॲडमिट कार्ड कधी रिलीज होणार, PCB ग्रुपचं ॲडमिट कार्ड हे कधी रिलीज होणार. तर त्याबद्दल सीड्स त्यांनी आता ऑफिशियल नोटीस तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. प्लस त्याच्यानंतर तुमच्या सीडच्या ॲडमिट कार्डचे काही रूल्ससुद्धा असतात, तर ते सुद्धा रूल्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. खूप काही इम्पॉर्टंट रूल्स आहेत, तर हे मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. प्लस त्याच्यानंतर तुमच्या ॲडमिट कार्डसोबत ना एक अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म रिलीज होतो. आता हा फॉर्म कोणाला भरायचा आहे, कोणाला नाही भरायचा आहे, कोणाला हा फॉर्म भरून एक्झामला जाताना घेऊन जायचं आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि ॲडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर तुम्हाला ते कसं डाउनलोड करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲडमिट कार्डचे रिगार्डिंग सगळी काही इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमधनं मिळणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला असे जेन्युइन इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतो. आणि मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मला माहिती आहे की तुम्हाला टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, टॉप फार्मसी कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्या टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहे, पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की आपल्या सीडचे ॲडमिट कार्ड हे कधी रिलीज होणार. तर हा वन ऑफ द मोस्ट डिमांडेड क्वेश्चन आहे. बट एक तुम्ही लक्षात घ्या की सीड सेल तुमचं ॲडमिट कार्ड एवढं लवकर कधीच नाही रिलीज करत. तुमचं ॲडमिट कार्ड एक्झामच्या 4 ते 5 दिवस आधी रिलीज होत असतं. आणि हे सीड्स त्यांनी तुम्हाला ऑफिशियली एका नोटीसमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. ती ऑफिशियल नोटीस पण मी तुम्हाला दाखवीन. बट जर आपण एक्सपेक्टेड बघितलं की तुमचं ॲडमिट कार्ड कुठल्या डेटपर्यंत रिलीज होईल, तर सगळ्यात पहिले तुमची PCM ग्रुपची एक्झाम आहे. तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तुमचं PCM ग्रुपचं ॲडमिट कार्ड रिलीज होणार आहे. तुमचे PCM ग्रुपची एक्झामची डेट काय आहे, तर 11 एप्रिलपासून ते 20 एप्रिलपर्यंत, म्हणजे 11 एप्रिलपासून ते 20 एप्रिलपर्यंत तुमची एक्झामचा टाईम पिरियड आहे. तर तुमचं सीडचं PCM ग्रुपचं ॲडमिट कार्ड आपण एक्सपेक्ट करू शकतो की 5 एप्रिल नंतर रिलीज होऊ शकतं. म्हणजे 5 एप्रिलला रिलीज होईल किंवा 5 एप्रिल नंतर कधी पण तुमचं ॲडमिट कार्ड रिलीज होऊ शकतं. तर हे तुमच्या PCM ग्रुपसाठी एक्सपेक्टेड डेट आहे. जर आपण PCB ग्रुपचं बघितलं, म्हणजे जर तुम्ही PCB ग्रुपला अप्लाय करत असाल तर PCB ग्रुपची एक्झामची डेट आहे 21 एप्रिलपासून ते 26 एप्रिलपर्यंत. तर ह्या टाईम पिरियडमध्ये तुमची PCB ग्रुपची एक्झाम कंडक्ट होणार आहे. तर PCB ग्रुपचं ॲडमिट कार्ड हे 15 एप्रिलच्या नंतर रिलीज होऊ शकतं. मे बी 15 एप्रिलला सुद्धा रिलीज होऊ शकेल किंवा 15 एप्रिल नंतर कधी पण तुमचं PCB ग्रुपचं ॲडमिट कार्ड हे रिलीज होऊ शकतं. तर टेन्शन घेऊ नका, जेव्हा पण तुमचं ॲडमिट कार्ड रिलीज होईल मी नक्की तुम्हाला अपडेट करेन. ही तुम्हाला सीड्स यांनी एक ऑफिशियल नोटीस प्रोव्हाइड केली आहे. तुम्ही ते चेक करू शकता की 17 मार्चला ही नोटीस पब्लिश झाली आहे. आणि ह्या त्या सीड्स यांनी क्लिअरली मेन्शन केलं आहे की सगळ्यात पहिले ना तुमचं प्रोव्हिजनल हॉल तिकीट येईल. प्रोव्हिजनल हॉल तिकीट ह्या वर्षी सीड्स त्यांनी एक नवीन काढलं आहे. बट प्रोव्हिजनल हॉल तिकीट म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये ना तुम्हाला सगळं समजेल की तुमचं एक्झाम सेंटर कुठे आहे, कुठल्या सिटीमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे. तर हे सगळं तुम्हाला सीड सेल सांगणार आहे. ह्या प्रोव्हिजनल हॉल तिकीटला आपण हे सुद्धा बोलू शकतो एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप. हे तुम्हाला सीड्स त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सगळ्यात पहिले तुमचं रिलीज होईल, तुमचं हॉल तिकीट रिलीज व्हायच्या आधी. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल की तुमचं एक्झाम सेंटर कुठल्या सिटीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं एक्झामचं हॉल तिकीट, जे फायनल हॉल तिकीट आहे, हे तुमचं रिलीज होईल. आणि त्याच्यासाठी पण सीड्स यांनी ते दिलेलं आहे. ऑल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू व्हेरीफाय देअर एक्झाम सेंटर डिटेल्स इन्क्लुडिंग डिस्ट्रिक्ट, तालुका, म्हणजे ते जे पण तुमचं डिस्ट्रिक्ट आहे, तालुका आहे, हे तुम्हाला प्रोव्हिजनल हॉल तिकीटमध्ये चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनल ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करायचं ऑप्शन मिळेल. आणि हे फायनल ॲडमिट कार्ड ॲटलिस्ट 4 डेज ॲगो, म्हणजे एक्झामच्या 4 दिवस आधीच हे तुमचं रिलीज होईल. तर टेन्शन घेऊ नका, जेव्हा पण अपडेट येईल ना मी तुम्हाला नक्की नोटिफाय करेन. लक्षात घ्या, ह्याच्यानंतर तुम्हाला भरपूर सारे यूट्यूबवरनं किंवा थर्ड पार्टी वेबसाईटकडनं नोटिफिकेशन्स येणार आहेत की युअर ॲडमिट कार्ड इज रिलीज, चेक नाऊ, असे भरपूर काही फेक नोटिफिकेशन्स येणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला अवेअर राहायचं आहे. भरपूर जण स्कॅम पण करतात, कुठल्या तरी वेगळ्याच लिंकवर तुम्हाला क्लिक करायला लावतात. तर तसं तुम्हाला नाही करायचं आहे. जेव्हा पण तुमचं ॲडमिट कार्ड रिलीज होईल तर हे तुमचं ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज होतं. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की अपडेट करेन. मी तुम्हाला एक यूट्यूबला व्हिडिओ प्रोव्हाइड करेन की तुमचं ॲडमिट कार्ड हे ऑफिशियली रिलीज झालेलं आहे. ॲज वेल एज टेलिग्राम ग्रुपला सुद्धा मी तुम्हाला अपडेट करणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता नेक्स्ट आहे रूल्स ऑफ ॲडमिट कार्ड. आता ॲडमिट कार्डसाठी काही रूल्स पण आहेत. त्याच्यामध्ये रूल नंबर 1 आहे की जर तुम्ही दोन्ही अटेम्प्टला अप्लाय केलं असेल, कारण की ह्या वर्षापासून 2 अटेम्प्ट्स आहेत, जर तुम्ही दोन्ही अटेम्प्टला अप्लाय केलं असेल तर तुमचे 2 सेपरेट ॲडमिट कार्ड येणार आहेत. म्हणजेच काय की फर्स्ट अटेम्प्टसाठी तुमचं वेगळं ॲडमिट कार्ड येईल आणि सेकंड अटेम्प्टसाठी तुमचं वेगळं ॲडमिट कार्ड येईल. भरपूर मुलांना वाटतं की दोन्ही अटेम्प्टसाठी आपल्याला एकच ॲडमिट कार्ड मिळेल, तर तसं नाही आहे.
तुम्हाला दोन्ही अटेम्प्टसाठी वेगवेगळे ॲडमिट कार्ड मिळतील आणि दोन्ही अटेम्प्टसाठी तुमचे एक्झाम सेंटरसुद्धा वेगवेगळे असू शकतात. हे तुम्हाला ॲडमिट कार्डवर कळेल. तर हा आहे रूल नंबर 1. रूल नंबर 2 आहे की ज्या पण मुलांनी PCM अँड PCB या दोन्ही ग्रुपला अप्लाय केलेला असेल तर त्या पण मुलांचे 2 सेपरेट ॲडमिट कार्ड येणार आहेत. म्हणजे काही मुलांना काय वाटतं की आम्ही PCMB ग्रुपला अप्लाय केलं आहे, म्हणजे आम्ही PCMला पण अप्लाय केलं आणि PCBला पण अप्लाय केलं, म्हणजे आपला PCMBसाठी एकच ॲडमिट कार्ड येईल, म्हणजे आपली एकाच दिवशी एक्झाम होईल. तर तसं नाही आहे. तुमचे 2 सेपरेट ग्रुप वाईज एक्झाम होणार आहे. तुमची PCM ग्रुपची वेगळी एक्झाम होणार आणि PCB ग्रुपची वेगळी एक्झाम होणार. आणि त्याच्यामध्ये PCM ग्रुपसाठी ॲडमिट कार्ड तुमचे वेगळे येणार आहे आणि PCB ग्रुपचे ॲडमिट कार्ड हे तुमचे वेगळे येणार आहे. तर त्याच्यामुळे तुमचे PCM आणि PCB ग्रुपचे ॲडमिट कार्ड हे वेगवेगळे येणार आहेत. ज्या पण मुलांना कन्फ्युजन होतं की आपले दोन्ही ग्रुपसाठी एकच ॲडमिट कार्ड येईल, तर तसं होणार नाही आहे. दोन्ही ग्रुपसाठी तुमचे वेगवेगळे ॲडमिट कार्ड येणार आहेत. आता नेक्स्ट आहे अनकंडिशनल अंडरटेकिंग. आता अनकंडिशनल अंडरटेकिंग हा एक फॉर्म असतो जो की तुमच्या ॲडमिट कार्ड सोबत रिलीज होतो. आता हा फॉर्म काही मुलांना भरायचा असतो आणि हा फॉर्म तुम्हाला एक्झामला जाताना पण घेऊन जायचा असतो. कोणाला हा फॉर्म भरायचा आहे तर हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. लक्षात घ्या की हा जो अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म आहे ना, हा त्याच मुलांना भरायचा असतो ज्या मुलांच्या ॲडमिट कार्डवर मिस्टेक झालेली असते. म्हणजे आता बघा, तुमची रिसेंटली करेक्शन विंडो ओपन झालेली होती. आता करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला एक चान्स मिळाला होता तुमचे डिटेल्स करेक्ट करण्यासाठी, बट तरी भरपूर मुलं अशी असतात जे की करेक्शन विंडोमध्ये त्यांची डिटेल्स करेक्ट करायला विसरतात, ते करेक्ट नाही करू शकत आणि त्याच्यानंतर ते रिग्रेट करतात की यार माझ्या फॉर्ममध्ये जर मिस्टेक आहे, माझ्या ॲडमिट कार्डवर मिस्टेक आहे, मग आता काय करू. तर त्याच्यासाठी सीड सेलनी ना त्या मुलांसाठी एक फॉर्म प्रोव्हाइड करतं. आणि ह्या फॉर्ममध्ये ना सगळे तुम्हाला डिटेल्स फिलअप करायचे असतात की तुमचे काय काय डिटेल्स आहेत, कोणत्या डिटेल्समध्ये तुमची मिस्टेक झाली आहे, कोणते डिटेल्स तुम्हाला करेक्ट करायचे आहेत, हे सगळं तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये भरायचं असतं. आणि हा फॉर्म तुमच्या ॲडमिट कार्डसोबतच रिलीज होतो. आता ह्या फॉर्ममध्ये तुम्ही कोणते कोणते डिटेल्स करेक्ट करू शकता. तर सगळ्यात पहिले आहे कॅन्डिडेट फुल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फोटोग्राफ आणि सिग्नेचर. तर हे काही डिटेल्स आहेत जे की तुम्ही अनकंडिशनल अंडरटेकिंगच्या फॉर्ममध्ये करेक्ट करू शकता. भरपूर मुलांचा प्रश्न असेल की दादा आम्ही ग्रुप करेक्ट करू शकतो का, आम्ही पहिला अटेम्प्ट सिलेक्ट केला आहे, आम्ही दोन्ही अटेम्प्टला अप्लाय करू शकतो का. नाही, हे जे डिटेल्स मेन्शन केले आहेत तेच डिटेल्स तुम्ही करेक्ट करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे कुठलेही डिटेल्स ह्या अनकंडिशनल अंडरटेकिंगमध्ये करेक्ट नाही करू शकत. काही मुलांचा प्रश्न असतो की दादा माझ्या ॲडमिट कार्डवर माझं एक्झाम सेंटर खूप लांब चाललं आहे, तर मी एक्झाम सेंटर चेंज करू शकतो का. नाही, एकदा तुमचे ॲडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर तुम्ही एक्झाम सेंटर चेंज नाही करू शकत. काही मुलांच्या कॅटेगरीमध्ये पण क्वेश्चन्स असतात, दादा माझी कॅटेगरी चुकली आहे, मी कॅटेगरी करेक्ट करू शकतो का. तर बघा, कॅटेगरी हे सगळे तुम्ही ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी करेक्ट करू शकता. हे तुम्हाला आत्ता करेक्ट करायची काही गरज नाही आणि ते करेक्ट होणार पण नाही. तर आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ टू डाउनलोड ॲडमिट कार्ड. आता ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. लक्षात घ्या की हे जे ॲडमिट कार्ड आहे हे सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिलीज होतं, कुठल्याही थर्ड पार्टी वेबसाईटवर रिलीज होत नाही. भरपूर वेबसाईटचे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील की आमच्या वेबसाईटवर सीडचे ॲडमिट कार्ड रिलीज झालं आहे, ही वेबसाईट तुम्ही चेक करा, ह्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. हे भरपूर तुम्हाला वेबसाईटवरनं नोटिफिकेशन्स येतील, तर त्यावर तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा नाही आहे. जर तुम्हाला ऑफिशियली चेक करायचं असेल तर तुम्हाला सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर ना या इकडे CET एक्झामिनेशन पोर्टल हा एक ऑप्शन आहे, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला साइन इन करायला सांगेल, तर ह्या इकडे तुमचा ईमेल ID आणि तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे आणि साइन इन करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही साइन इन केल्यानंतर ह्या इथे असं तुमचा एक डॅशबोर्ड ओपन होईल. तर ह्या डॅशबोर्डवरती इकडेच तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं असेल हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड, हा एक तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल. यावर क्लिक करून तुम्ही PCM ग्रुपचं ॲडमिट कार्ड किंवा PCB ग्रुपचं ॲडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर तुम्ही हे डाउनलोड करू शकता. तर असं काही तुम्हाला ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करायचं असतं. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुमचे काही डाऊट्स असतील, जर मला काही पर्सनली विचारायचे असतील तर डायरेक्टली तुम्ही मला इंस्टाग्रामवर रीच आउट करू शकता. ही माझी इंस्टाग्रामची ID आहे, तर ह्या IDवर तुम्ही मला फॉलो करून जे पण काही तुमचे डाऊट्स आहेत हे तुम्ही मला विचारू शकता. मी नक्की तुम्हाला रिप्लाय करायचा ट्राय करेन. आणि ह्या इंस्टाग्रामवर पण मी तुम्हाला काही कॉन्टेंट प्रोव्हाइड करत असतो, तर त्याच्यामुळे फॉलोसुद्धा नक्की करा. सो गाइस, आय होप हे सगळं समजलेलं असेल. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेली असेल, सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील, तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की यस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. म्हणजे मला समजेल की जे पण मी एक्सप्लेन करतोय हे किती मुलांना समजतंय. तर त्याच्यामुळे कॉमेंट करायला विसरू नका. आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला ना एक हाईपचं ऑप्शन आहे, तर ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त हाईप करा. आणि की ही व्हिडिओ जेवढी तुम्ही हाईप कराल तेवढीच ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल, अजून जास्त मुलांची हेल्प होईल. तर त्याच्यामुळे हाईपसुद्धा नक्की करा. सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.